तेल टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर कांदा थोडासा लालसर भाजायचा. दिसले का असा कळलं. गुळ लागत नाही, एकदम गुळचिट होते ना भाजी ती लागत नाही. त्यानंतर टाकायचे टमाटर थोडंसं. आणि त्यानंतर बघा ते बारीक गॅस करायचा. बारीक गॅस केल्यानंतर टाकायचं थोडी कमी अर्धा 1 चमच टाकायचे. हे झालं मग टाकायचं लाल तिखट 1 चम्मच, जसं तिखट पाहिजे तसं. त्यानंतर हलवायचं. तिखट मसाला वगैरे नाही आपण टाकायचं, फक्त लाल तिखट आणि हळद टाकली लाल थोडी असं चांगलं. हे झालं की सगळ्यात शेवटी टाकायचा हा कांदा मसाला. तर आपल्याला घरचा मसाला नाही म्हणून नंतर ते पण हलवायचं चांगलं थोडासा मोठा करायचं असं बघायचं. शेवटी टाकायचा चिकन मसाला थोडासा जास्त टाकायचा असं ठेवायचे. झाले मसाले. कशी वाटली भाजी कलर. आता हे मसाले झाले त्यानंतर टाकायचं आपल्याला हे थोडंसं पाणी टाकल्यानंतर खोबरं नाही ना त्यामुळे आता पाणी टाकलं त्याला झाकून असं ठीक आहे. आता बारीक गॅसवर करून ठेवून चांगलं तरी येऊस्तर झाकायला काही नाही. हे असं यायला पाहिजे. थोडंसं कमी तेल टाकलं असतं ना तर इतकं झालं असतं म्हणजे तरी सुटले असते. हा मसाला जीव झाला पाहिजे. हॉटेलमधल्याला काय करतात बिना खोबऱ्याची भाजी. थोडंसं आपण ह्याच्यात मिक्स करूया. घट्टपणा येण्यासाठी आणि चांगलं ज्वारीचं पीठ नाही टाकलं तरी चालेल, पण आपल्याकडे खोबरं असल्यामुळं आपण थोडंसं घट्टपणा येण्यासाठी चम्मच अशी भाजी यानंतर टाकायचं आपल्याला चिकन. बघा कसं झालं ते झालं ते फ्राय जे वाटत केले ते फक्त काढणार आहे आणि नंतर पाणी टाकणार आहे. काही नाही काढणार दुसरं का तर पाण्यामध्ये कंटिन्यू टाकणार आहे.